नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निर्मिती संखे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण उपयोजित लेखनातला एक महत्त्वपूर्ण घटक व आजच्या आपल्या जीवनातला अविभाज्य असा घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे बातमी लेखन. बातमीचं प्रमुख उद्देश कुठले असतात? माहिती देणे, ज्ञान देणे, समाजाचं प्रबोधन करणे किंवा सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे हे महत्त्वाचे उद्देश असतात बातमी लेखनाचे. बातमी देण्याची जी माध्यमे असतात ती वेगवेगळी असू शकतात. जसं TV आहे, वर्तमानपत्र आहेत, मासिकं आहेत, मोबाईल आहेत. ही जी वेगवेगळी माध्यमं असतात त्यावर आपण बातमी बघत असतो. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य असा घटक आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचं चित्रण करणारी ही बातमी तयार करणं हे एक महत्त्वाचं कौशल्य ठरतं आणि ते कसं आत्मसात करायचं तेच आज आपण शिकणार आहोत. मग बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते. आपण असं म्हणतो की बातमी जी आहे ती घडून गेलेल्या घटनांची असते, बरोबर. पण परंतु काही वेळा काही ज्या नियोजित घटना आहेत त्यांचीही बातमी द्यावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपले जे प्रधानमंत्री आहेत एका मोठ्या प्रयोगशाळेचं उद्घाटन करणार आहेत आणि ते उद्घाटन किती तारखेला होणार आहे हे निश्चित झालेलं आहे. मग ही सुद्धा एक बातमी अशी येऊ शकते की प्रधानमंत्री या तारखेला प्रयोगशाळेचं उद्घाटन करणार आहेत. अजून उद्घाटन झालेलं नाही पण ती तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामुळे ती बातमीसुद्धा एक हेडलाईन अशी बनू शकते. म्हणजे बातमी ही नियोजित घटनांची असते किंवा घडून गेलेल्या घटनांची सुद्धा बातमी ही असते. मग बातमीमध्ये काय घडले, कधी घडले, कुठे घडले किंवा मग कसे घडले, मग तिथे कोण कोण उपस्थित होतं, या प्रश्नांची आपल्याला उत्तरे जी आहेत ती बातमीमध्ये मिळतात. शिवाय यामध्ये एक महत्त्वाचं हे आहे की मी नाही म्हणजे बातमी लेखन, बरोबर. ज्या घटनेमध्ये मी नसतो म्हणजे माझी आवड निवड काय, बरोबर, किंवा मला काय वाटतं की हा प्रसंग कसा व्हावा हे तिथे महत्त्वाचं नसतं. तुमची आवड निवड किंवा माझी आवड निवड तिथे महत्त्वाची नसते, तर घटना कशा पद्धतीने घडलेली आहे याचं वर्णन फक्त तिथे तुम्हाला तटस्थपणे करायचं असतं. त्यामुळे बातमीमध्ये मीला कुठेही स्थान नसतं. आता आपण बघूया कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करत असताना कोणत्या गोष्टींचं भान राखणं महत्त्वाचं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की एखादी चुकीची दिलेली बातमी किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिलेली बातमी जर वर्तमानपत्रात आली तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम काही व्यक्तींना भोगावे लागतात किंवा काही समाज घटकांना भोगावे लागतात आणि त्याचे दूरगामी परिणाम असे होतात. आणि ते जर टाळायचं असेल तर बातमी लिहित असताना काही गोष्टींचं भान राखणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे घटनेची विश्वासार्हता. विश्वासार्हता म्हणजे ती घटना किती विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे घटना ही सत्यच असली पाहिजे. दुसरं म्हणजे तटस्थ भूमिकेतून लेखन करणं. मी तुम्हाला आधीही सांगितलं की तिथे मी या गोष्टीला कुठेही स्थान नसतं. कुठल्याही जर घटनेचं तुम्हाला वर्णन करायचं असेल तर ते अतिशय तटस्थपणे असं वर्णन आलं पाहिजे. स्वतःच्या आवडीनिवडी किंवा तुम्हाला काय वाटतं हे असं झालं पाहिजे किंवा हे असं नसलं पाहिजे होतं, हे जे स्वतःची जी मतं आहेत ती इथे कुठेही तुम्हाला लिहायची नाही आहेत. तर एखाद्या घटनेचं तटस्थपणे वर्णन इथे अपेक्षित आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटनेचा अचूक आणि योग्य असा तपशील द्यायचा आहे. कुठलीही चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचता कामा नये. तर अचूक अशी माहिती असली पाहिजे आणि योग्य असा तपशील लोकांपर्यंत गेला पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं लेखन होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे कुठेही तुमच्या कल्पनेला वाव द्यायचा नाहीये. कल्पनाविलास इथे अपेक्षित नाही. तर ज्या घटना प्रत्यक्ष घडून गेलेल्या आहेत
त्याचंच वर्णन बातमी लेखनामध्ये आलं पाहिजे. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. याचा अर्थ असा की तुम्हाला काय वाटतं किंवा जे झालेलं नाही आहे तेही स्वतःच्या कल्पनाशक्तीने तुम्ही जर बातमीमध्ये लिहिलं तर ते योग्य नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाची कुठलीही गोष्ट यामध्ये टाकायची नाही आहे. आता आपण बघूया बातमी तयार करण्याचे निकष कुठले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शीर्षक. तर शीर्षक कसा असावा? शीर्षक हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा आरसा असतो. बरोबर? शीर्षक वाचल्यानंतर एक कुतूहल निर्माण झालं पाहिजे. शिवाय बातमी नक्की कशाबद्दल आहे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण इतक्या घाईत असतो की पूर्ण पेपर वाचण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. त्यावेळेस आपण अगदी हेडलाईन्स वाचून घेतो, तरीही बऱ्यापैकी सगळ्याच घटना, महत्त्वाच्या घटना आपल्याला समजलेल्या असतात. याचा अर्थ काय की त्या शीर्षकातून तुम्हाला नेमकी घटना काय आहे हे कळणं खूप अपेक्षित आहे. म्हणजे ती जी घटना आहे त्याचा आरसा असला पाहिजे शीर्षक. आणि शिवाय शीर्षकमध्ये थोडंसं एक कुतूहल निर्माण करण्याची शक्तीसुद्धा असणं आवश्यक आहे की जेणेकरून शीर्षक वाचल्यानंतर पुढची बातमीसुद्धा वाचावी असं एक आपल्यामध्ये कुतूहल निर्माण होतं, एक इच्छा निर्माण होते आणि ती झाली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक, स्थळ किंवा कालावधी किंवा त्या संबंधित ज्या कोणी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा अचूक असा उल्लेख आला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा जे नामोल्लेख आहे तो चुकीचा नसावा. बरोबर? नावं चुकीची लिहिली गेली नसावीत. किंवा मग स्थळ काळ संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा अगदी अचूक असल्या पाहिजेत. दिनांक अचूक असलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी ही नेहमी भूतकाळातच असली पाहिजे. कारण की एखादी बातमी घडून गेल्यानंतर त्याची जी न्यूज आहे, ती जी बातमी आहे ती वर्तमानपत्रामध्ये किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये छापून येते किंवा जाहीर होते. मग अशा वेळी ती जी बातमी असते ती नेहमी भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. कारण की ती घटना घडून गेलेली आहे. जनक्षोभ वाढेल किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्य किंवा असे शब्द जे आहेत ते बातमीत नसावेत. हा एक संकेत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजकाल हेच होतं की अशा पद्धतीने बातम्या दाखवल्या जातात की कोणाच्या भावना दुखावल्या जातील यातून किंवा कोणी हर्ट होईल याचा विचार इथे अजिबात केला जात नाही. पण असे संकेत आहेत की साधारणपणे बातमी ही अशी असावी की ज्यामध्ये लोकांचा रागाचा उद्रेक होईल किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्य यामध्ये टाळावी. कारण की जर योग्य पत्रकारिता जर करायची असेल तर ती अशीच असते की जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. आपल्या बातमी लेखनातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. 5वी गोष्ट म्हणजे बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. आता बघा, हेडलाईन वाचल्यानंतर आपण पहिला पॅरेग्राफ वाचतो आणि पहिला पॅरेग्राफ वाचल्यानंतर आपल्याला साधारण बातमी कशाबद्दल आहे हे अगदी व्यवस्थित लक्षात येतं आणि त्यातले जे छोटे छोटे तपशीलसुद्धा लक्षात येतात. सगळीच बातमी अगदी तपशीलवार लक्षात येत नाही, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातून क्लिअर झालेल्या असतात. म्हणजे जो पहिला पॅरेग्राफ आहे तो इथे खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये सगळे महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये आले पाहिजेत आणि मग तपशीलवार बातमी किंवा डिटेलमध्ये जी बातमी आपण म्हणतो ती मात्र मग पुढे आली पाहिजे. अगदी तपशीलवार आणि डिटेलमध्ये जे आहे ते पुढे आलं पाहिजे आणि जो साधारण पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आले पाहिजेत. मग हे महत्त्वाचे निकष आहेत ते आपण व्यवस्थित लक्षात घेतले तर आपल्याला बातमी लेखन करताना कुठलीही अडचण येणार नाही. आता आपण पाहूया बातमी तयार करणे हा जो प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने विचारला जातो. दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. एखादी घटना दिली असेल आणि त्या घटनेवर तुम्हाला बातमी तयार करण्यासाठी सांगितली गेली असेल. दुसरं म्हणजे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. काही सूचक असे शब्द दिले असतील ज्यातून काही घटना सूचित होत असतील
असे काही शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांवरनं बातमी तयार करायची आहे. तिसरं म्हणजे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. एखादा कार्यक्रम दिला असेल, वृक्षदिंडीचा कार्यक्रम असू शकतो किंवा मग बक्षीस समारंभ असू शकतो, वार्षिक स्नेहसंमेलन किंवा मग वाचन प्रेरणा दिवस असा एखादा कार्यक्रम असू शकतो आणि त्या कार्यक्रमाची बातमी तयार करण्यासाठी दिली जाऊ शकते. अशा पद्धतीने कृतीपत्रिकेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. तुमच्या पुस्तकातच हे उदाहरण दिलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. विषय आहे शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ. हा एक विषय दिलेला आहे आणि त्या विषयावर आधारित तुम्हाला बातमी तयार करायची आहे. मग सर्वप्रथम तुम्ही काय लिहिणार? इथे लिहिले जनविकास. जनविकास याचा अर्थ हे इथे वृत्तपत्राचं नाव लिहिलेलं आहे. बरोबर? जनविकास हे वृत्तपत्राचं नाव आहे. आमच्या वार्ताहराकडून म्हणजे या बातमीचा सोर्स, कुठून आली ही बातमी, कोणीही दिली, कोणी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली. मग वार्ताहराकडून ही बातमी आली आहे म्हणून आमच्या वार्ताहराकडून हे इथे लिहिलेलं आहे. आणि ही जी दिनांक इथे लिहिलेली आहे 20 नोव्हेंबर, ही जी तारीख इथे लिहिलेली आहे ती त्या ज्या दिवशी ते पेपर रिलीज झालं ती तारीख इथे दिलेली आहे. आता बघा, पेपरची तारीख वेगळी असणार आणि प्रत्यक्ष घटनेची सुद्धा तारीख वेगळी असणार. ती कशी, आता ते पुढे बघूया. आता ह्या 3 डिटेल लिहिल्यानंतर आपल्याला शीर्षक लिहायचं आहे. बरोबर? हेडलाईन लिहायची आहे. मग हेडलाईन बघा, शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ, ही हेडलाईन दिलेली आहे. आता ही हेडलाईन लिहित असताना जरा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण नेहमी ज्या साईजचं अक्षर काढतो त्यापेक्षा थोडं मोठ्या साईजचं अक्षर काढून आपल्याच पेनने ते साधारण बोल्ड करायचं आहे. कारण की कुठल्याही वेगवेगळ्या रंगीत पेनाचा वापर तुम्हाला करता येत नाही तुमच्या प्रश्नपत्रिकेत. त्यामुळे तुमच्याच वापरत्या पेनने तुम्ही काय करायचं आहे, ते अक्षर जे आहे ते थोडंसं बोल्ड करायचं आहे आणि तुमच्या नेहमीच्या साईजपेक्षा शीर्षकाची जी साईज आहे ती अक्षराची साईज आहे ती थोडी मोठी असली पाहिजे. आता पुढे बघूया. सुरुवात ही नेहमी दिनांक पासून करावी. बघा, काल 19 नोव्हेंबर. आता 20 नोव्हेंबरला हा पेपर रिलीज झालेला आहे आणि घटना जी आहे ती कालची आहे, 19 नोव्हेंबरची आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर शहराच्या प्रदूषण पातळीत 50% वाढ झाल्याची नोंद झाली. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये नाराजी व चिंता व्यक्त केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या स्वास्थ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सण साजरे करण्याबाबत जनतेचे प्रबोधन व्हायलाच हवे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घ्यायला हवी. कायद्यातील तरतुदी संबंधीचा विचार व्हायला हवा. अशा प्रतिक्रिया सर्वांनीच आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवल्या. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषण पातळीत खूपच वाढ झाली आणि त्यामुळे वर्तमानपत्राचे जे प्रतिनिधी होते त्यांनी आजूबाजूचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की याची कुठेतरी दखल घेतलीच पाहिजे. महानगरपालिकेचे जे आरोग्य खातं आहे त्यांनी या संदर्भात काहीतरी पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून प्रदूषण कमी होईल. आणि कारण की लोकांमध्ये श्वसनासंबंधी जे आहेत ते आजार वाढलेले आहेत. स्वास्थ्यासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रतिनिधींकडे या सर्व ज्या प्रतिक्रिया आहेत ते त्यांनी नोंदवलेल्या आहेत. अशा पद्धतीची एक न्यूज इथे तयार केलेली आहे. आता मी तुम्हाला आजच न्यूजपेपरमध्ये आलेली एक जी बातमी आहे ती इथे दाखवते आहे की ती बातमी कशा पद्धतीने लिहिली गेलेली आहे आणि त्याचं हेडलाईन जे आहे ते कशा पद्धतीने दिलेलं आहे. हे बघा, पालिकेची बस सेवा सुरू करण्याची मागणी, ही हेडलाईन दिलेली आहे, बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे. त्यानंतर मटा वृत्तसेवा याचा अर्थ कोणाकडून ही माहिती समजलेली आहे, आमच्या वार्ताहराकडून की कुठल्या संस्थेकडून. त्या संस्थेचं नाव लिहिलेलं आहे की मटा वृत्तसेवा आणि मीरा भाईंदर स्थळ दिलेलं आहे की ही जी बातमी आहे ती साधारण कुठल्या ठिकाणची आहे. आता बघूया आपण पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आल्याने खाजगी कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली असताना खाजगी कर्मचाऱ्यांना मात्र रस्ते मार्गे जाण्याचा एकमेव पर्याय आहे. मीरा भाईंदर शहरातून मुंबईला कामाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावर बस सेवा अपुरी असल्याने बस पकडण्यासाठी रांगेत तासनतास उभे राहावे लागते. त्यामुळे मीरा भाईंदर पालिकेची परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अगदी हा पॅराग्राफ असल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि मग पुढच्या पूर्ण बातमीमध्ये सगळी तपशीलवार माहिती दिलेली आहे की प्रवाशांना कशा पद्धतीने त्रास होतोय आणि त्यामुळे पालिकेची बस सुरू करणं किती महत्त्वाचं आहे आणि ही मागणी लोक का करत आहेत याचं पूर्ण तपशीलवार वर्णन पुढच्या पॅराग्राफमध्ये केलेलं. मी तुम्हाला पुस्तकात दिलेलं एक बातमीलेखन दाखवलं आणि प्रत्यक्ष न्यूजपेपरमधलं एक बातमीलेखन तुम्हाला दाखवलं. त्यामध्ये थोडासा तुम्हाला स्वरूपामध्ये फरक जाणवला असेल. पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या वार्ताहराकडून आणि दिनांक हे सुरुवातीला दिले आहे आणि नंतर शीर्षक दिलेलं आहे किंवा हेडलाईन दिलेली आहे. आणि प्रत्यक्ष न्यूजपेपरमध्ये आपण हेडलाईन आधी बघितली आणि त्यानंतर मग कोणाच्या तर्फे ही बातमी आलेली आहे ते लिहिलेलं आहे आणि दिनांक लिहिलेली आहे. त्यामुळे हा जो थोडासा बदल इथे दिसतो आहे आपल्याला. पण माझं असं मत आहे की हा जो क्रम आहे तो पुस्तकाप्रमाणे केला तरी चालेल किंवा न्यूजपेपरमध्ये ज्या पद्धतीने दिलेलं असतं तरीही चालणार आहे. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की हे सगळे मुद्दे इथे आले पाहिजेत. हे फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. आमच्या वार्ताहराकडून मग दिनांक, शीर्षक आणि बातमीलेखनाचे 2 पॅरेग्राफ हा जो स्वरूप आहे बातमीलेखनाचं ते इथे आलं पाहिजे. 2 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये सर्व ठळक मुद्दे आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तपशीलवार माहिती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बातमीलेखन पूर्ण करायचं आहे. हे सगळे मुद्दे त्यामध्ये अपेक्षित आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.